ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबईसह राज्यातल्या 29 महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू आहे। बैठकांचा जे आहे ते सिलसिला आहे। आज नंदनवन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी जे आहे ते दुपारपासून बैठकाचं सत्र सुरू आहे आणि बैठकामध्ये मुंबईसह राज्यातले अनेक नेते येत आहेत। आपल्यासोबत सानिया जी आहेत, काय सांगाल, बैठकीमधून बाहेर आलात, नेमकं बैठकीमध्ये चाललंय काय? बघा, अंतिम टप्पा आहे। सगळ्यांना माहिती आहे की कार्यकर्ता पण उत्सुक आहे, नेतृत्व ठरवणार। परंतु एक नक्कीच आहे की महायुतीच्या महापौर आणि मराठी माणूसच असणार आणि महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी काम करणार। पण जागा वाटपाचा तिढा जे आहे ते कायम, हा तिढा कधी सुटेल? नक्कीच 1-2-3 तासमध्ये। आणि आम्हाला हे विश्वासन द्यायचं मुंबईकरांना की थोडं लोक आहे जे फक्त बडबड करतात सकाळी संध्याकाळी, परंतु फॉल्स नॅरेटिव्स मध्ये न जाताना आम्हाला एकच लक्ष आहे, मुंबईसाठी काम करायचं आहे, प्रगतीसाठी काम करायचं आहे, मराठी माणूससाठी काम करायचं आहे। आणि जे लोक मराठी माणूस, मराठी अस्मिता चा उल्लेख करतात ते फक्त इलेक्शन बद्दलच करतात। आम्हाला माहिती आहे की आमचे नेता एकनाथजी शिंदेंनी काय केलं। गरनी कामगार असो, BDD चॉल असो, रमाबाई नगर असो, क्लस्टर रिडेव्हलपमेंट असो, आपल्या दवाखाना असो, मिठी रिव्हर डिसिल्टिंग असो, तर हे आहे काम। आणि दुसरा तुम्ही बघितलं तर फक्त बडबड। मागच्या काही तासापासून बैठक सुरू आहे। बैठकीमध्ये मंत्री उदय सामंत असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, राहुल शेवाळे असतील, हे सगळे नेते आहेत। तुम्हीही बैठकीमध्ये होतात। नेमकं ह्या बैठकीनंतर मग आता कुठं काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडणार? मला काही स्पेक्युलेशन नाही करायचं आहे। 2-3 तासमध्ये तुम्हाला माहिती पडणार की काय आहे आमची भूमिका। आणि महायुतीची एक विशेषता आहे, एक डेमोक्रॅटिक प्रोसेस, जिथे चर्चा होते। नक्कीच ते चर्चामध्ये एक लक्ष आहे विनेबिलिटी आणि एक लक्ष आहे प्रगती, आणि ते सगळं घेऊन आम्ही पुढे चालले। किती जागावर शिवसेना लढत आणि भाजप? काय स्पेक्युलेशन नाही करायचं आहे, तुम्ही थांबा। निश्चितच येणाऱ्या 2 ते 3 तासामध्ये जे आहेत ते जागांचा तिढा सुटेल, असं ही प्रतिक्रिया दिली आहे। कॅमेरामन मोहन दुबेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।